यानंतरची बातमी नाशिक मधली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं समजतंय। संदीप गुळवे यांनी मतदान केंद्रावर आतमध्ये मोबाईल आणल्याने पोलिसांनी त्यावर आक्षेप घेतला। पोलिसांनी गुळवेंना मोबाईल बाहेर ठेवण्यास सांगितल्याने त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये वाद झाला। एखाद्या केंद्रावर गोंधळ झाल्यास कार्यकर्ते मला फोन करतील म्हणून मोबाईल आत आणला असं स्पष्टीकरण गुळवे यांनी दिलंय। मी तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करतो की नियम असा आहे की अलाउड नाही। तुम्हाला काय करायचं मी काय बोलत नाही। मला सांगितलं नियम सांगितला आपण काय असं तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिसतायत गेटवर इन्स्ट्रक्शन्स आहेत। इलेक्शन कमिशनचे इन्स्ट्रक्शन्स आहेत। आक्षेप असा होता की मोबाईल मी आत घेऊन यायचा नाही। त्यांचा आक्षेप बरोबर आहे, मला तो मान्यही आहे, परंतु हे इलेक्शन्स फक्त नाशिकपुरता मर्यादित नाही आहे आणि मी उमेदवार आहे। 5 जिल्हे आहेत, 54 तालुके आहेत। एखाद्या केंद्रावरती काही इन्सिडेंट झाला तर माझे कार्यकर्ते हे मलाच फोन करतील। आता यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आहे इथे, तर यांच्यापर्यंत काय निरोप येणार आहे? आणि मगाशी जो इन्सिडेंट झालेला आहे इथे माझ्या मते काहीतरी कोणाला तरी पकडलंय, तर पोलीस त्याला प्रोटेक्शन्स देत होते आणि या पद्धतीने त्यांचा हा जो प्रकार आहे हा म्हणजे चुकीचा वाटला मला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।